हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील भाजप पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे। मागील अनेक दिवसांपासून ही जागा भाजपला सोडण्यात यावी अशी जोरदार मागणी भाजपकडून केली जाते, तर ही जागा सोडण्यास शिवसेना देखील तयार नाही। बारामती, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाण्यापाठोपाठ आता हिंगोलीतही शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजी नाट्याच्या चर्चा रंगण्याची शक्यता आहे। भाजपनं हिंगोली लोकसभेवर दावा केल्यानंतर हेमंत पाटील यांच्या उमेदवारीकरता आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वाऱ्या करायला सुरुवात केली आहे। जागा 2 दिवसांमध्ये वाटप होईल। नाव निश्चित झालेलं आहे। शिवसेनेकडे जागा आहे, त्याच्यामुळे ही जागा शिवसेना धनुष्यबाणावरतीच लढवणार आहे। शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि जे आमचे घटक, आमच्या जवळचे जे पक्ष आहेत, ते सर्व मिळून या जागेवरती माझ्या छत्रपती शिवरायाचा भगवा फडकवणार आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीतही हिंगोलीच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे। हिंगोलीच्या जागेकरता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी दावा केलाय, तर काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आम्ही ही जागा लढू आणि जिंकू अशी फेसबुक पोस्ट केल्यानं मवियातही वाद निर्माण झालाय। हिंगोली लोकसभेची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची गटाचीच आहे। आघाडीमध्ये असली तरी ही उद्धव साहेबांची जागा आहे। त्यामुळं साहेब जिथं जेवढ्या काही जागा महाराष्ट्रामध्ये लढवत आहेत, तिथं वैयक्तिकरित्या प्रत्येक विधानसभा वाईज जाण्याचा प्रयत्न आहे त्यांचा। महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाने हिंगोली लोकसभेवरती दावा केलेला आहे, कारण आता तुम्ही बघितलं असेल 2014 मध्ये दिवंगत खासदार संसदरत्न राजू सातव यांनी हिंगोली लोकसभा मधनं ते मोदी वेव मध्ये सुद्धा निवडून आलेले होते आणि महाराष्ट्रातले 2च खासदार त्यावेळी आले होते आणि त्याच्यामुळे आज परिस्थिती ही काँग्रेस पक्षासाठी हिंगोली लोकसभेत अतिशय चांगली आहे। त्याच्यामुळे आम्ही दावा केलेला आहे। तिसरीकडे जरांगे पाटील यांनीही अपक्ष उमेदवाराला आपला पाठिंबा असेल असं सांगत निवडणुकीच्या या रणधुमाळीत उडी घेतली आहे। त्यामुळे मतांची विभागणी होणार हे जवळपास निश्चितच झालंय। शिवाय वंचितनं आपला सस्पेन्स कायम ठेवलाय, त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीची धाकधूक वाढल्याची शक्यता आहे। आजवर हिंगोली मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर कोणत्याही एका पक्षाचा प्रभाव हिंगोलीत फार काळ पाहायला मिळालेला नाहीये। 1999 मध्ये शिवसेनेचे शिवाजी माने त्या ठिकाणी खासदार होते। 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या सूर्यकांत पाटील यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली। 2009 मध्ये पुन्हा हा गड शिवसेनेकडे गेला आणि सुभाष वानखडे खासदार झाले। 2014 मध्ये काँग्रेसचे राजीव सातव तर 2019 मध्ये शिवसेनेचे हेमंत पाटील खासदार झाले। 2024 मध्ये सर्व पक्षीय गणित बदलल्यानंतर हिंगोलीचं चित्र अधिकच रंजक झालंय। मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार आणि कोण बाजी मारणार हे पाहणं आता उत्सुकतेचं आहे। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।